सजेति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसारासन्नास्ति विग्रहाणां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यवः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध हा ग्रंथावरती यथाशक्ती चिंतन करतोय। आज 15व्या दशकाला सुरुवात होते। आत्मदशक नाम पंचदश समास पहिला चातुर्य लक्षण नाम। श्रीराम समर्थ श्रीराम अस्ति मांसाची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे श्रीराम घनवट पोचट स्वभावे विवरोनी जाणीजे जीवे व्हावे न व्हावे आघवे जीव जाणे श्रीराम एकी मागमागो घेणे एका न मागताच देणे प्रचितीने सुलक्षणे ओळखावी श्रीराम जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यात मिसळावा राह राहो शोध घ्यावा परांतराचा श्रीराम जानवे हेवकड जे हेवंडकारे झाले दिलेपणे हेवड झाले नेमस्तपणे शोभले दृष्टीपुढे श्रीराम तैसेचे मनास्मन विवेके जावे मिळवून ढिलेपणे अनुमान होता आहे श्रीराम अनुमाने अनुमान वाढतो भीडेने कार्यभाग नासतो या कारणे प्रत्यय तो आधी पहावा श्रीराम अस्थिमांसाची शरीरे त्यात राहिजे जीव जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे। बघा जसं सूर्यनारायण आहे आणि एखाद्या मातीच्या भांड्यात म्हणा पितळेच्या भांड्यात म्हणा पाणी भरून ठेवले तर त्यात सूर्याचं जसं प्रतिबिंब पडतं ना तसा हा परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे। अस्थिमांसाची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे त्यात परमात्मा निवास करतो। याला जीव म्हणलेले आणि तो आहे तो शिव। याला जीव का म्हटलंय? हा अज्ञान स्वरूपात आहे म्हणून जीव आहे। या जीवाला ज्यावेळेला ज्ञान होईल त्यावेळेला तो मूळ शिवच आहे पण आपण शिव आहे याचा विसर पडलेला आहे त्याला जीव म्हणतात। हा जीव प्रत्येकाच्या शरीरामध्ये विराजमान आहे। हे अस्थिमांसाची शरीर आहेत। या शरीरामध्ये हाडं आहेत मांस आहे रक्त मांस मलघाणी असा हा देह आहे पण या रक्तमांसाच्या देहामध्ये सुद्धा हा परमात्मा निवास करतो। घनवट पोचट स्वभावे विवरोन जाणजे जीवे व्हावे न व्हावे आघवे जीव जाणे श्रीराम। या जीवाला सगळं कळतं
तो प्रत्येक पदार्थामध्ये आहे. परमात्मा हा प्रत्येक वस्तूमध्ये आहे, ती घनवट असो, पोचट असो, कशी असो. एकी मागो घेणे, एका न मागताच देणे, प्रचितीने सुलक्षणे ओळखावे श्रीराम. काही लोकांना मागून मिळतं, काही लोकांना न मागताच परमेश्वर देतो. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राहो शोध घ्यावा परांतराचा श्रीराम. आपला जीव दुसऱ्यात घालावा याचा अर्थ काय आहे? त्या माणसाचं आणि आपलं मन जुळलं पाहिजे. आपण काय म्हणतो, वेव लेंथ जुळली पाहिजे. जीव जीवात घालावा, आपण त्याच्यासाठी जेवढं करू त्याही माणसाला आपल्यासाठी काही करावं असं वाटतं. जीव जीवात घालावा, त्याची सुखदुःख जाणून घ्यावी, त्याच्याशी बोलावं, विचार विनिमय करावा. हा मनुष्य आपला आहे असं समोरच्याला वाटलं पाहिजे. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राहो शोध घ्यावा परांतराचा श्रीराम. आपण आत्मस्वरूप आहोत याचं विस्मरण पडलेलं आहे. म्हणून आत्मा म्हणजेच मीच आहे. आत्तापर्यंत परिस्थिती कशी आहे? देहोहम, हा देह म्हणजे मी, अशी परिस्थिती आहे. पण आपण कोण आहेत खरं म्हणजे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आपण कोण आहेत तर आपण चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा म्हणजे आत्मा आहोत. मग आपला जीवपणा जाऊन, आपला देहपणा जाऊन, मीपणा जाऊन आपला आत्मा त्या आत्म्यात मिसळला पाहिजे. म्हणजे अद्वैत आपण झालं पाहिजे. आता द्वैत आहे, तो परमात्मा वेगळा आणि मी वेगळा, तो शिव मी जीव, असे हे सगळं निघून जावं. आत्म्याशी समरस होता आलं पाहिजे, आत्म्यामध्ये मिसळून जाता आलं पाहिजे. आत्म्यात कधी मिसळता येईल तर आपला मीपणा निघून जाईल, त्यावेळेला मिसळता येईल ना. जसं दुधात साखर घातली पण ती जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत त्या दुधाशी एकरूप होऊ शकत नाही. तसा जोपर्यंत आपला मीपणा विरघळून जात नाही, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, असा हा माझा मीपणा, आपला मीपणा निघून जात नाही तोपर्यंत आपण आत्म्यात समरस कसे होणार? आत्मा आत्म्यात मिसळावा, राहो शोध घ्यावा परांतराचा श्रीराम. दुसऱ्याची मन जाणता आली पाहिजे. दुसऱ्याच्या मनात चाललेले विचार आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्याची सुखदुःख आपल्याला कळली पाहिजे, न सांगता कळली पाहिजे. जानवे हेवंडकार झाले, दिलेपणे हेवळ आले, नेमस्तपणे शोभले दृष्टीपुढे श्रीराम. तैसेच हे मनास मन विवेके जावे मिळवून, आपल्याकडे ज्ञान आहे पण ज्ञान असून जर आपण त्या ज्ञानाचा उपयोग केला नाही तर उपयोग काय? म्हणून ज्ञानाचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. आपल्याकडे ज्ञान आहे, त्या ज्ञान, एखादी वस्तू आपल्याकडे आहे पण त्याचा वापरच केला नाही तर ती गंजून जाते. तसं आपल्याकडे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून जीव जीवात घालावा. तैसेच हे मनास मन विवेके जावे मिळवून, ढिलेपणे अनुमान होत आहे श्रीराम. तसं हे मनास मन मिळालं पाहिजे. दोघांची मनं आपली एकत्र झाली पाहिजे. देह एकत्र होतील पण जोपर्यंत मन एकत्र होत नाही तोपर्यंत काय उपयोग आहे? नुसता देह एकाला आपण मिठी मारली, दसऱ्याला मिठी मारतो. नुसतं मिठी मारणं वेगळं, देहाला देह मिळणं वेगळं आणि मनाला मन मिळणं वेगळं. मनाशी मन एकरूप होणं वेगळं, दोघांची मन जुळणं हे महत्वाचं. तैसेचे मनास मन. आता हे मन एकत्र कसं येणार? विवेके जावे मिळवून. आपल्या मनातला अंतःकरणाचा विवेक जागृत होईल त्यावेळेला हे मन एकमेकाशी मिळतं. विवेक जागृत झाला की आपल्याला त्या माणसाची ओळख कळते, त्या माणसाचं मनात चाललेले विचार कळतात आणि त्याच्यामध्ये ना आपल्यामधले कुठला धागा जुळतोय
तो पाहून मैत्रीचा धागा जोडावा, मन मनाशी जोडावं, त्याला समजून घ्यावं, आपले विचार त्याला सांगावेत, त्याचे विचार आपण समजून घ्यावेत. मग हे सगळं कशाने जमतं? विवेकाने जमतं. माणसं जोडायचं म्हणजे काय? जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र, कोठेतरी सत्पात्र शोधून काढावे. जगामध्ये जगमित्र व्हायला काय अडचण नाही आहे, कारण ती सोय भगवंताने आपल्याला दिलेली जीभ, त्या जिभेने जगही जोडता येतं, माणसं जोडता येतात, आणि याच जिभेने माणसं तोडता पण येतात. म्हणून विवेकपूर्वक या जिभेचा वापर करायचा आहे. समोरच्या माणसाचं मन अंतरंग हलक्या हाताने उलगडता आलं पाहिजे आपल्याला. विवेके जावे मिळवणा ढिलेपणे अनुमान होत आहे श्रीराम. जर तितका तुमचं धैर्य नसेल, तुमची तितकी चिकाटी नसेल, तर हे घडणार नाही. अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नसतो, या कारणे प्रत्यय तो अधिभावा श्रीराम. नुसतं अनुमान करत बसू नये. हा असं करेल का, तो तसं करेल का, मी त्याला भेटायला गेलो तर तो माझ्याशी बोलेल का, माझे विचार त्याला कळतील का, त्याचे विचार मला कळतील का, हे अनुमान काही कामाचं नाही. प्रत्यक्ष जावं, भेटावं, आपले विचार त्याला सांगावे, त्याचे विचार ऐकून घ्यावेत, आणि अशा रीतीने जी काही मतभेदाची ठिकाणं असतील ती कमी कमी करत जावीत, आणि माणसं जोडता येतात. म्हणून नुसतं आधीच तर्कशास्त्र जोडत बसू नये. अरे तू गेला तर भेटेल का नाही, भेटला तर बोलेल का नाही, बोलला तर नीट बोलेल का नाही. तर्कशास्त्राकडे जावं, भेटावं एकदा. भीड धरू नये. भिडेने कार्यभाग नसतो, अनुमानाने अनुमान वाढत जातो, भिडेने कार्यभाग नसतो, या कारणे प्रत्यय तो आधी पाहावा. म्हणून प्रत्यक्ष जायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. दुसऱ्याचे जीवेचे कळेना परांतर ते जाणवेना, वश्य होती लोकनाना कोण्या प्रकारे श्रीराम. दुसऱ्याच्या मनातलं सुखदुःख जर आपल्याला कळलं नाही, त्याचं दुःख दूर करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करतोय, हे जोपर्यंत त्याला कळत नाही. दुसऱ्याचे जीवेचे कळेना परांतर जाणवेना, वश्य होती लोकनाना कोण्या प्रकारे. जर तुम्हाला हे जमलं नाही तर तुम्हाला माणसं जोडता कशी येतील? म्हणजे हे आपल्याला जमलं पाहिजे. दुसऱ्याचं मन ओळखता आलं पाहिजे, दुसऱ्याच्या मनातले सुखदुःख आपल्याला ओळखता आले पाहिजे, त्याच्या बोलण्यातनं व्यक्त होतात, त्याच्या वागण्यातनं व्यक्त होतात, त्याच्यात काय आहे, आणि ते तुझं दुःख दूर करण्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करतोय, अशी ज्या वेळेला त्या समोरच्या माणसाला खात्री पडते, किंवा कोणीतरी आपलं ऐकून घेतोय असे समोरच्या माणसाला खात्री पडते ना, त्यावेळेला तो मनुष्य भडभड भडभड बोलायला लागतो, सगळं मन मोकळं करून टाकतो. जसं टाकी धुतली, आपण समजा टाकी धुतली तरी टाकीत पहिलं धुतल्यानंतर त्याच्यातला मळ साठलेला असतो. मग प्लंबर आपल्याला काय सांगतो, आता नवीन पाणी ज्यावेळेला तुम्ही टाकीत सोडाल ना, त्यावेळेला पहिल्यांदा शुद्ध पाणी येणार नाही, पहिल्यांदा त्यातला कचरा बाहेर पडेल, धूळ बाहेर पडेल, ते थोडं वेळ जाऊ द्यात आणि मग चांगलं पाणी यायला लागेल. तसा माणसाच्या मनातला जे काही साठलेला कचरा आहे तो एकदा निघून जाऊ द्यात. माणसाच्या मनामध्ये जे काही दडून राहिलेले, बोलू का नको असं एकदा मन मोकळं होऊन जाऊ द्यात. एकदा मन मोकळं झालं ना, जसं आभाळ निरभ्र होतं, सुंदर दिसतं, तसं आपल्या मनातले जे काही आहे ते एकदा बोलून जाऊ द्या. त्यावेळेला सुरुवातीला घाणच बाहेर पडणार आहे, ते एकदा निघून जाऊ द्या. ती निघून गेली की मग शुद्ध पाणी यायला लागतं. तसं समोरच्या माणसाला बोलतं करावं. चलाही कळतं की कोणतरी आपलं ऐकून घेणार आहे, त्याचं मन मोकळं होऊ द्यावं. दुसऱ्याचे जीवेचे कळेना परांतर ते जाणवेना, वश्य होती लोकनाना कोण्या प्रकारे श्रीराम. हे जमलं नाही तर तुम्हाला माणसं कशी वश होतील, कशी जोडली जातील. आकल सांडून पडती लोक वश्य करणं करते, अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई श्रीराम. काही लोक बघा हिप्नॉटिझम करतात, त्या माणसाला आपलंसं करतात, ते काही कामाचं नाही, ते लुबाडण्यासाठी. आपल्याला जी माणसं जोडायची त्यांची मनं आपल्या हातामध्ये, त्या वशीकरणाने सुद्धा
ती मनं हातातच घेतो तो वश करणारा मनुष्य. आपल्याला सांगतो तुमच्या हातातली अंगठी काढून द्या, बांगड्या काढून द्या, तुमच्या हाता अंगावरचे दागिने काढून द्या. तो वश करतो, आपण त्याप्रमाणे करतो. पण असं लोकांना लुबाडण्यासाठी वश करायचं नाहीये. आपल्याला त्या माणसाला वश म्हणजे त्याचे मन जाणून घ्यायचे, त्याच्याशी एकरूप साधायचं आहे. ते कशासाठी? त्याच्या कल्याणासाठी, आपल्या कल्याणासाठी. आपलं कल्याण काय हो? माणसं जोडणं हेच आपलं कल्याण आहे. माणसं जोडत जावी ना, आनंद मिळत जातो. आनंद देत राहावा, आनंद घेत राहावा. लोक वश करणं करती पूर्णपणे हळू पडती. ठाई ठाई श्रीराम जगदीश आहे जगदांतरीचे इतके करावे कोणावरी, जो कोणी विवेकेविरी तोची श्रेष्ठ श्रीराम. परमात्मा हा बसलेला आहे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. अशी वाईट कामं करणारी जी माणसं असते ना, त्याला तो धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. म्हणून असं करणी चेतू कुणावर करणार? तिथं तर परमात्माचा येतो समोरचा. आज तुम्ही कराल, तुम्हाला आत्ता 2 पैसे मिळून जातील, पण त्याची शिक्षा दिल्याशिवाय परमेश्वर राहत नाही. जगदीश आहे जगदांतरी चेतके करावे कोणावरी, जो विवेकेविरी तोची श्रेष्ठ श्रीराम. म्हणून जो विवेकाने समोरच्या माणसाचा अंतःकरण हातामध्ये घेतो, त्याला योग्य असा मार्ग दाखवतो. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ कृती करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट भले प्राणी नष्ट अथवा भले. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ. उत्तम प्रकारचे कार्य कोण करू शकतो? जो मनुष्याच्या ज्या माणसाच्या मनामध्ये उत्तम विचार आहेत, तोच जगाला मार्गदर्शन करू शकतो. उत्तम विचाराचा मनुष्य. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ. हे कोण आहेत? संत मंडळी आहेत. श्रेष्ठ कोण आहेत? संत मंडळी आहेत. मार्ग जाऊन आले गेले आधी कृपा निधी संत. ते संत श्रेष्ठ आहेत. ते आपल्याला मार्ग दाखवून गेले. त्याने दाखवलेल्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ. श्रेष्ठ मनुष्य श्रेष्ठ कार्य करणार आणि कनिष्ठ मनुष्य कनिष्ठ कार्य करणार. ज्याचे मनामध्ये निगेटिव्ह विचार आहे तो निगेटिव्ह विचाराचाच प्रसार करत राहणार. ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार आहे तो पॉझिटिव्ह विचाराचाच प्रचार करत राहणार. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ कृत्रिम करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. त्याच्या कर्मानुसार त्या माणसाच्या मनात चांगली किंवा वाईट विचार येत जातात. ज्याच्या मनात चांगले विचार येत जातात तो जगाला चांगले विचार वाटत जातो. ज्याच्या मनामध्ये वाईट विचार येतात तो जगामध्ये वाईट विचाराचा प्रसार करत राहतो. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ कृत्रिम करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. त्याच्या कर्माप्रमाणे ती चांगली किंवा वाईट माणसं असतात. काही जगामध्ये चांगली माणसं आहे, काही माणसं वाईट आहे. ती त्याच्या कर्मानुसार त्यांची कृती चालू राहते. राजे जाती राजवंथे चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे श्रीराम. राजे जाती राजपंथे. राजा हा राजमार्गाने जाणार आहे. राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे. जो चोरटा मनुष्य आहे ना, तो त्याची मैत्री सगळी चोरट्या माणसाशीच होणार. लुबाडणाऱ्या माणसाशीच त्याची मैत्री होणार. ए मॅन इज नोन बाय हिज कंपनी. त्याचे मित्र कसे आहेत ते बघावेत, त्याच्यावरनं त्याच्या मनात चाललेले विचार कसे आहेत ते करतात. दुष्ट माणसांना दुष्ट माणसाचीच मैत्री आवडते, सज्जनांना सज्जनाचीच मैत्री आवडते. चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे श्रीराम. आणि ज्याला काही ज्ञान नाही त्याला त्या अज्ञानी माणसाला सज्जन सन्मार्गाला लावतात, तर हे दुष्ट माणसं त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला लुबाडतात. चोर राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे श्रीराम. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा धन्यवाणा, नाना चातुर्याच्या कोणा चतुर्जणे श्रीराम. मूर्खास वाटे मी शहाणा. ज्याला काही अक्कल नाही त्याला वाटतं माझ्यासारखा शहाणा जगात कोणीच नाही. मूर्खास वाटे मी शहाणा.
सर्व शहाणे मिळाले तरे भरोर पळाले, जेथे जेथे मन धावे तेथे तेथे धावती. म्हणे मी मोठा शहाणा, ज्ञानेवीण दैन्यवाणा, नेणे संतांच्या कुणा काळदंडाते. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाणा. पण समजायचं, ज्याला असं वाटतं ना मी खूप शहाणा आहे, त्याला अजून ज्ञान यायचं आहे. कारण ज्ञानी मनुष्य मला सगळं काही ज्ञान आहे असं कधीच म्हणत नाही. ज्ञानी मनुष्य म्हणतो मी विद्यार्थी आहे आणि आयुष्यभर शिकत राहणार आहे. त्याच्याजवळ ज्ञान नाही का? आहे. पण जगामध्ये एवढं प्रचंड ज्ञान आहे की सगळं ज्ञान आपण एका जन्मात घेऊ शकत नाही याची त्याला खात्री असते. आणि म्हणून तो म्हणतो की जगामध्ये एवढं ज्ञान आहे, मी किती घेतलं? तसं गंगा दुथडी भरून वाहते, आपण किती घेणार? आपण ओझळीत मैल एवढं घेणार, किंवा आपण कळशी घेऊन गेलो असेल तर कळशीत मावेल एवढं घेणार. म्हणजे ती ज्ञानगंगा एवढी अफाट वाहते, तुमच्याकडे किती आहे पात्र घेण्याचं? म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये साठवण्याची तुमची क्षमता किती आहे तेवढं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. बाकी तर ज्ञान अफाट आहे. म्हणून ज्ञानी मनुष्य कधी म्हणत नाही की मी ज्ञानी म्हणून. माऊली तर म्हणतात तो ज्ञानी मनुष्य कसा असतो? तो वेडीवे माझी जडे महिमे वेणे, आपला महिमा वाढू नये म्हणून तो वेडेपणाचा सोंग घेऊन राहतो. वरी वरी वेडे पण हे धारण जरी केले, तरी सच्चित स्वरूपा आपुल्या भक्ता दाखविले. वेडे वेडे वेडेपण हे जरी धारण जरी केले, म्हणजे लोकांना असं वाटतं की हा वेडा आहे. परी वाटे ज्ञानगाडा, परी असे ज्ञानगाडा, लोक असं वाटे वेडा, परी असे ज्ञानगाडा. म्हणजे जो खरोखरचा ज्ञानी आहे तो मनुष्य आपल्या ज्ञानाचा अहंकार कधी बाळगत नाही. हा फरक आहे दोघांमध्ये, अज्ञानी माणसामध्ये ज्ञानी माणसामध्ये. अज्ञानी माणसाला असं वाटतं माझ्या इतका ज्ञानी जगात कोणीच नाही, आणि ज्ञानी माणसाला वाटतं की माझ्या इतका अजून मूर्ख कोणी नाही. लक्षात आलं का? तो म्हणतो मी ज्ञानी नाहीच आहे, मला अजून कळत नाही. गुरुनी मला शिकवलं नाही असं नाही, पण ज्ञान एवढं प्रचंड आहे की अजून मला घ्यायचं आहे. म्हणजे तो ज्ञानी झालेला असून सुद्धा म्हणतो मी ज्ञानी नाही. नाना चातुर्याच्या खुणा चतुर्जाणे श्रीराम. मग अशी अर्ध्या अळकुंडाने पिवळी झालेली माणसं, म्हणजे अज्ञानी असून ज्ञानी स्वतःला समजणारी माणसं, आणि खरोखर ज्ञानी असून अडाणीपणाचं सोंग घेतलेली माणसं, हे कोण जाणू शकतो? हा चतुर मनुष्य जाणू शकतो. जो चातुर्याने संपन्न आहे त्याला कळतं की ज्ञानीपणाचं ढोंग आणणारा कोण आणि खरोखरचा ज्ञानी कोण हे ओळखणारा कोण आहे? चतुर मनुष्य आहे, त्याला बरोबर कळतं. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाणा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर्जाणे श्रीराम. जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरीच झाला, अरे त्रिपरित्री तयाला काय उणे श्रीराम. जो जगदांतरे मिळाला, जो जगाशी मिळून गेलाय, प्रत्येकाला असं वाटतं हा माझा आहे, जेथे तेथे नित्य नवा, जना असं वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोची नेदी श्रीराम. तो बहुता कारणे जन्मला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय उणे तयाला भूमंडळी श्रीराम. जो सकळास मान्य तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोकानन्य तया पुरुषासी श्रीराम. काय म्हटलंय पहा, जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरीची झाला. जो सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस झालेला आहे असा मनुष्य सगळ्याला आवडतो. जो आवडतो सकळाला तोची आवडे देवाला. असा मनुष्य जगामध्ये प्रत्येकाला हवासा वाटतो. तो जगदांतरे मिळाला, जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरी जे झाला, हरत्री परित्री तयाला काय उणे. या जगामध्ये तो प्रत्येकाला हवासाच वाटतोय, आणि जो सगळ्याला आवडतो देवाला आवडतो. त्यामुळे याही जीवनात त्याला आनंद आहे, आणि स्वर्गात गेला तरी देवाला तो आवडतोच आहे, तिथे आनंदच आहे. अरत्र आणि परत्र दोन्ही ठिकाणी आनंद आहे.
जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरीची झाला, अरत्री परत्री तयाला कायवणे श्रीनाम. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण माणुसकाचे, राज्य सांडून फुकाचे, भीक मागे श्रीराम. आता ही जी बुद्धी आहे, ही बुद्धी देतो कोण? तो परमात्मा देतो. म्हणून तर आपण लहान मुलाला ज्यावेळेला मंदिरात घेऊन जातो ना, त्याला सांगतो देवाच्या पाया पड आणि देवाला सांग मला चांगली बुद्धी दे. बुद्धी देणे भगवंताचे. ही जी माणसाला बुद्धी मिळाली ना, म्हणजे चांगली बुद्धी बरं का, वाईट बुद्धी तर प्रत्येकाकडे असते, चांगली बुद्धी मागावी लागते. ही जी सद्बुद्धी आहे, चांगली बुद्धी आहे, ही भगवंताचं देणं आहे. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण माणुसकाचे. ज्याच्याकडे तारतम्य ज्ञान नाही, ज्याच्याकडे विवेक नाही, त्याला बुद्धी आहे कसं म्हणणार? बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण माणुसकाचे, राज्य सांडून फुकाचे, भीक मागे श्रीराम. ज्याला जर बुद्धी नसेल ना, तो मिळालेलं राज्य सोडून देतो आणि भीक मागत बसतो. अरे राज्य तुला दिलंय भगवंताने, ते चांगलं राज्य चालव. म्हणजे एखादा तुम्हाला चांगली, आता काही काही लोकांना बघा चांगली नोकरी मिळालेली असते आणि ते सोडून म्हणजे सरकारी नोकरी मिळाली पण हा कामावरच जात नाही, म्हणजे का मला कामावर जावं असं वाटत नाही. लोकांना नोकऱ्या मिळत नाही, तुला कामावर जावं वाटत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. राज्य सांडून फुकाचे, भीक मागे श्रीराम. जे 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 जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई श्रीराम. प्रत्येकाला स्वतःच्या गोष्टीचा अभिमान वाटत जातो. माझ्यासारखा सुंदर कला चित्रकार कोणी नाही, माझ्यासारखा सुंदर गायक कोणी नाही, माझ्यासारखा सुंदर वादक कोणी नाही, माझ्यासारखा सुंदर कोणी नाही. म्हणजे सौंदर्य आहे, बुद्धिमत्ता आहे, सगळं आहे. ज्याला त्याचा अहंकार झाला ना, तो कामातनं गेला नाही का? हे चांगलंच आहे, पण त्याचा अहंकार झाला की तो बुडाला. जे 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 जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले, अभिमान देऊन गोईले ठाई ठाई श्रीराम. मग त्याची पुढे प्रगती कशी होणार? आता मी उत्तम गायक झालो म्हटलं की नवीन शिकायचं बंद होऊन जातं. मी उत्तम चित्रकार झालो म्हटलं की नवीन शिकायचं बंद होऊन जातं. मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी, हे विसरला म्हणजे मी झालो म्हणाला की संपलं. अरे आयुष्यभर आपण विद्यार्थीच आहे. जे जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई श्रीनाम. अवघेच म्हणते आम्ही थोर, अवघेच म्हणते आम्ही सुंदर, अवघेच म्हणते आम्ही चतुर, भूमंडळी श्रीनाम. सगळेच जण म्हणतात माझ्यासारखा मोठा मनुष्य कोणी नाही, सगळेच जण म्हणतात माझ्यासारखा सुंदर कोणी नाही, सगळेच जण म्हणतात आमच्यासारखा चतुर मनुष्य कोणी नाही. ऐसा विचार आणता म्हणे कोणीच लहान नामा, लहान म्हणवे ना, जाणते आणते अणवाना, सगळं काही श्रीराम. असा प्रत्येक ठिकाणी मी मोठा असा चाललेला गजर आहे. कोणीच स्वतःला लहान म्हणत नाही. वास्तविकता नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. ज्याच्याकडे नम्रता आहे ना, ज्याच्याकडे लहानपण, जो आपल्याकडे लहानपण घेतो, त्याच्याकडे नम्रता आहे. मी मोठा असा तो कधीच म्हणत नाही. मग जो आपल्याकडे लहानपण घेतो, कमीपण आहे ज्ञानी पण स्वतःकडे कमीपणा घेतोय. जाणते आणते अनुमाना, सकळ काही श्रीनाम. असं प्रत्येकजण जरी स्वतःला मोठा म्हणून घेतला असला तरी जाणता मनुष्य, ज्ञानी मनुष्य खरं जाणतो खरा कोण ज्ञानी आहे आणि खरा कोण मोठा आहे. ते जाणणारा कोण आहे? ज्ञानी मनुष्य तो जाणतो खरं खोटं. बघा, हिरे जवाहर की कोठडी बार बार मत खोल, जब आएगा इसका पारखी तब ही इसका मोल. हिरे जवाहर तुमच्या पुढे आणून ठेवले. आता माझ्या पुढे समजा एखाद्याने हिरे आणि जवाहर आणून ठेवले, मला काही कळेल का त्यातलं? मला काही कळणार नाही. हिरे जवाहर की कोठडी बार बार मत खोल. या ताठे गुरुजी बघा ते आमच्याकडे हिरे आहेत. अरे मग ताठे गुरुजींना काय कळतंय? अजून त्यांना आयुष्यात कधी हिरा पाहिला नाही, त्याच्या पुढे तुम्ही हिरे आणून ठेवले, त्याला काय कळणार आहे? त्याला हिऱ्यातला जाणकारच पाहिजे. तसा जो ज्ञानी मनुष्य आहे तो ओळखतो खरं काय आणि खोटं काय. आपल्या स्वाभिमाने लोक चालले अनुमाने, परंतु विवेकाने पाहिले पाहिजे श्रीनाम. म्हणून
मनुष्य जरी काही इकडे जगामध्ये हे सगळं चाललेलं असलं तरी ज्ञानी मनुष्य सगळं काही जाणतो, खरं काय खोटं काय, दिखाऊपणा कुठला आणि खरेपणा कुठला हे तो ज्ञानी मनुष्य जाणतो. लटक्याचा अभिमान घेणे, सत्य अवघेचे सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसे श्रीराम. म्हणजे जे खोटं आहे त्याचा अभिमान आहे आणि खऱ्याचे माहितीच नाही. दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत, हे सगळे विश्व नाशिवंत आहे. पण ते खरं आहे असं मानणं आणि जो खरा शाश्वत परमात्मा आहे त्याला न जाणणं, म्हणजे लटक्याचा अभिमान धरणं आणि खरा जो परमात्मा आहे त्याची जाणीव पण नसणं, म्हणजे सत्याची जाणीव नाही आणि असत्याच्या मागे लागलाय. लटक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेची सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसे श्रीराम. त्याला मूर्ख म्हणतात. ज्याला खरा परमात्मा, जे सत्तेत शाश्वत काय आहे, सोन्याचे दागिने केले म्हणजे त्याच्या आकाराप्रमाणे त्याला नावं दिली. सोन्याची अंगठी केली त्याला अंगठी नाव दिलं, कानातलं केलं त्यांना सोन्याचं कानातलं असं म्हटलं, हातातल्या बांगड्या म्हटलं, पाटल्या म्हटलं. ही नावं आणि हे आकार नाशिवंत आहेत. शाश्वत काय आहे? शाश्वत त्यातलं सोनं आहे. म्हणजे ते अंगठीच्या स्वरूपात असो, कानातल्याच्या स्वरूपात असो का बांगडी पाटलीच्या स्वरूपात असो, ते सोनं आहे हे कोण जाणतो? जाणकार जाणतो. आपल्यासारखी माणसं काय जाणतात? हा म्हणलं ही अंगठी आहे, हे कानातलं आहे, हे गळ्यातलं आहे. तो सोनार म्हणतो हे काही नाही, ह्यात फक्त सोनं आहे. आपण आकाराला भुललेली माणसं आहेत, आपण नावाला भुललेली माणसं आहेत. शाश्वत असलेल्या सोन्याकडे आपलं लक्ष जात नाही. त्याला जे आकार दिलेत आणि नावं दिलेत ना त्याच्याकडे आपलं लक्ष जातं. माझ्याकडे 50 ग्रॅम सोनं आहे म्हणणं निराळं आणि माझ्याकडे अंगठी इतक्या ग्रामचे, अमुक तितक्या ग्रामचे, तमुक तितक्या ग्रामचं म्हणणं नाही. सोनं इतकं आहे. बाकी त्यात घटनावळ असेल, त्यात काही मिसळ असेल, अमुक ते काढून टाकले की शुद्ध सोनं जेवढे तेवढंच करायचं. बाकी सगळं आहे ते भेसळ आहे. हे कळणं याला ज्ञान म्हटलेलं आहे. तसं जगामध्ये खोट्या गोष्टीचा अभिमान धरणारी माणसं आहेत ती अज्ञानी आहेत आणि शाश्वत असणारा परमात्मा जाणणारा तो ज्ञानी आहे. सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे श्रीराम. सत्याचा जो अभिमान बाळगतो, सत्य एक काय? सत्य एक परमात्मा. तो जरी त्याचा अभिमान बाळगत असला ना तरी तो निरभिमानी आहे. कारण तो मी मोठा आहे म्हणत नाही, तो म्हणतो तो परमात्मा मोठा आहे. तो स्वतःला मोठं म्हणत नाही, तो त्या परमात्म्याला मोठं म्हणतो आणि हा स्वतःलाच मोठं म्हणतोय. न्याय आणि अन्याय सारखं कसं असेल? न्याय म्हणजे जो तो शाश्वत, अन्याय म्हणजे जो अशाश्वत, बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा श्रीराम. न्याय कशाला म्हटलंय? न्याय आणि अन्याय सारखं नाही असं का म्हटलंय? न्याय म्हणजे काय? जे चिरंतन राहणार आहे ते न्याय आहे. चिरंतन राहणारा एक परमात्मा आहे, बाकी सगळं अशाश्वत आहे. मग ते न्याय आहे. आणि अन्याय, न्याय म्हणजे शाश्वत, अन्याय म्हणजे अशाश्वत. अन्याय म्हणजे काय? अशाश्वत गोष्टीचा आश्रय करणं, याला अन्याय म्हणलेलं आहे. दोन्ही एक कसे असतील? बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा श्रीराम. जो नेहमी नित्य नेमाने चालणारा मनुष्य आहे आणि नुसताच बडबड करणारा मनुष्य आहे, ते दोघं सारखे कसे असतील? नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. जो नित्य नामामध्ये रंगलेला मनुष्य आणि जो नुसताच बडबड करणारा मनुष्य, यातला फरक कळतो ज्ञानी माणसाला. एक उघड भाग्य भोगती, एक तस्कर पळून जाती, एकाचे प्रकट म्हणती, एकाचे कानकोंडी श्रीराम. एक उघड भाग्य भोगतात. जे ज्ञानी माणसं आहेत ते भाग्यवान आहेत आणि चोरटे ते चोरी करतात, लांडीला बाडी करतात, पण त्यांना भीती वाटते कधी आपलं पितळ उघडं पडलं तर काय करा. एक उघड भाग्य भोगते, एक तस्कर पळून जाते, एकाची प्रकट महंती, एकाची कानकोंडी श्रीराम. एकाची महती प्रगट आहे, लोकांना कळतं हा ज्ञानी मनुष्य आहे. आणि जो लांडीला बाडी करणारा मनुष्य आहे तो लोकाला जरी श्रीमंत दिसत असला तरी त्याला भीती असते की कधी आपल्यावर धाड पडेल, त्याची
भरोसा नाही, आपलं खोटे पण कधी उघड पडेल त्याचा भरोसा नाही. एकाची कानकोंडी श्रीराम, आचार विचारे विणा, जे जे करणे तो सीण, धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे श्रीराम. आचार आणि विचार म्हणजे चांगलं वागणं आणि चांगलं बोलणं एक जमलं पाहिजे. म्हणजे चांगलं बोलताही आलं पाहिजे आणि चांगलं वागताही आलं पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. ज्याचा आचारही चांगला आहे आणि विचारही चांगला आहे त्याला ज्ञानीमनुष्य म्हटलेलं आहे. आचार विचारे विणा, जे जे करणे तो सीण, धूर्त आणि विचक्षण तेची शोधते श्रीराम. धूर्त मनुष्य कोण आहे आणि ज्ञानी मनुष्य कोण आहे हा जाणता आला पाहिजे, त्याला ज्ञानी म्हणलेले आहे. उदंड बाजारे मिळाले बरे ते, धूर्तची आकळे आळिले, धूर्तावासी काही नतले बाजाऱ्यांचे श्रीराम. सगळा बाजार पसार मांडलेला आहे पण त्यांचं कुणासमोर चालत नाही, त्या धूर्त माणसासमोर काही चालत नाही. या कारणे मुख्य मुख्य तयाशी करावे, शक्य येणे करता असंख्य बाजारे मिळते श्रीराम. म्हणून ज्ञानी माणसाला बाजारे म्हणजे नुसता आपल्या अज्ञानाचा बाजार मांडणारी माणसं आणि जो ज्ञानी मनुष्य याच्यातला फरक ज्याला ओळखता आला. म्हणून मैत्री कुणाची करावी असं म्हटलंय, ज्ञानी माणसाच्या घरचा नोकर व्हावं पण मूर्खाचा मालक होऊ नये. म्हणून ज्ञानी माणसाची आपली मैत्री झाली पाहिजे. या कारणे मुख्य मुख्य तयासे करावे, सख्य येणे करता असंख्य बाजारे मिळते श्रीराम. मुख्य माणसाला हाताशी धरलं बाकी सगळे भेटणारच आहेत. धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्तीचं पवाडे, उगे चिंडती वेडे, कार्य विण श्रीराम. ज्ञानी माणसाला ज्ञानी माणसं आवडतात आणि अज्ञानी माणसाला अज्ञानी माणसाची मैत्री बरी वाटते. धूर्तासी धूर्तपण कळले, तेने मनास मन मिळाले, परी हे गुप्त रूपे केले, पाहिजे सर्वे श्रीराम. धूर्त मनुष्य तो अनेक माणसं जोडतो, चांगल्या कार्यासाठी जोडतो. पण हे सगळं मनाशी मन जे जोडायचे, माणसं जी जोडायचे ती गुप्तपणे करायचं आहे. परी हे गुप्त रूपे केले पाहिजे श्रीराम. समर्थाचे राखता मन तेथे, ते उदंड जन आणि सज्जन आर्जव करते श्रीराम. समर्थाचं मन सांभाळता आलं पाहिजे, ज्ञानी माणसाचं मन सांभाळता आलं पाहिजे. ते सांभाळलं की त्याच्यापासून ज्ञान मिळतं आणि आपल्याला एकदा ज्ञान मिळालं की अनेक माणसं आणखीन आपली वाढली जातात, जोडली जातात. समर्थांचे राखता मनात येथे, ते उदंड जन आणि सज्जन आर्जव करते श्रीराम. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीती न्याय वाट रोधावी, पाषांडाचे श्रीराम. ओळखीने ओळखी वाढवावी. आपला एखादा मित्र आहे त्याच्या ओळखीने अनेक माणसं, त्याचे जे मित्र आहेत ते पुन्हा आपल्याशी जोडले जातात, पुन्हा त्यांच्या मित्राचे मित्र आपल्याशी जोडले जातात. म्हणजे ओळखीने आपली ओळखी वाढते. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी. आपल्याजवळ चांगली बुद्धी आहे, समोरच्या माणसाला 4 चांगल्या गोष्टी सांगाव्यात, त्याच्याकडे काही 4 चांगल्या गोष्टी आपल्यापेक्षा असतील जास्ती, त्या आपण घ्याव्यात. बुद्धीने बुद्धी बोधावी, नीती न्याय वाट रोधावी, पाषांडाचे श्रीराम. नीती न्यायाने राहावं. आणि जो दंभाचार चाललेला आहे त्या दंभाचार्याला आपल्याला नामशेष करता आलं पाहिजे, कमी करता आलं पाहिजे. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना काळा, सगळं लोकाचा जिव्हाळा मोडू नये श्रीराम. वेश धरावा बावळा, आपण काही फार मोठे आहेत असं लोकांना वाटू नये. सामान्य माणसाचा वेश आपल्याजवळ असावा. वेश असावा बावळा, वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना काळा. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे चांगले विचार असावेत. लोकाला कसं सन्मार्गाला लावावं असे विचार आपल्या मनामध्ये असावेत. अंतरी असाव्या नाना काळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये श्रीराम. आपण जी जोडलेली माणसं आहेत ती आयुष्यावर जोडलेली राहावीत. निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रकट जाणता सज्जन दुर्लभ जगे श्रीराम. निस्पृह आहे, नित्य नूतन आहे. प्रत्येकाला असं वाटतं की तुझा गे नित्य नूतन सहवास. तसं आहे, प्रत्येकाला असं वाटतं की आजच आपली ह्याची मैत्री झाली, इतका तो नित्य नूतन सहवास असावा आणि त्याच्याकडे ब्रह्मज्ञान असावं. बघा, असा मनुष्य भेटणं दुर्मिळ आहे. भेटला तर आपलं भाग्य. निस्पृह, ज्याच्याकडे निस्पृहता आहे,
ज्याच्याकडे ज्याला भेटल्यानंतर रोज नवीन भेटल्याचा आनंद प्राप्त होतो असा मनुष्य, ज्याच्याकडे ब्रह्मज्ञान आहे आणि सगळे लोक त्याला सज्जन म्हणून ओळखतात, असा मनुष्य आपल्याला भेटणं हे दुर्लभ आहे, पण भेटलं तर आपलं भाग्य आहे. नाना जिनस पाठांतरे निवती सकळांचे अंतरे चंचळपणे तदनंतरे सकळा होईस ना. नाना जिन्नस पाठांतरे, आपल्याकडे पाठांतर भरपूर असावं. नाना जिन्नस पाठांतरे निवती सकळांचे अंतरे, आपल्याकडे जे काही आहे, जे जे आपणास ठावे ते ते जनास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे जे जे आहे बघा, नाना जिनस पाठांतरे, नाना प्रकारच्या गोष्टी पाठांतर असावेत आपल्या, आणि आपलं बोलणं सुद्धा असं असावं की सगळ्यांच्या अंतःकरणाला प्रसन्न वाटावं, ऐकल्यानंतर कान तृप्त झाले पाहिजेत, तर ते बोलणं आहे. ऐसे बोलू बोल जेणे बोले विठ्ठल डोले, ऐसे बोलू बोल. निवती सकळांची अंतरे चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई. असं प्रत्येकाच्या अंतःकरणात बघा, आपलं आपल्याला त्याच्या हृदय सिंहासनावर आरूढ होता आलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा नितांत आदर कायम राहिला पाहिजे. तो राहण्यासाठी आपल्याला कायम चांगलंच वागायला पाहिजे ना. नाना जिनस पाठांतरे निवती सकळांचे अंतरे चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई. श्रीराम एके ठाई बैसून राहिला तरी मग व्यापाची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. श्रीराम एके ठिकाणी बसून राहू नये, निरनिराळ्या ठिकाणी जावं, निरनिराळ्या लोकांच्या भेटी घ्याव्यात, साधू संतांच्या भेटी घ्याव्यात, ज्ञानी माणसांच्या भेटी घ्याव्यात. अनेक लोकांना सन्मार्गाला लावावं. एके ठाई बैसून राहिला तरी मग व्यापाची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. श्रीराम भेट भेटोरी राहणे राखणे हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. भेट भेटो उरी राखणे, एकमेकांना भेटल्यानंतर त्याची आठवण आपल्या अंतःकरणात कायम राहिली पाहिजे आणि आपली आठवण त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये कायम राहिली पाहिजे. भेट भेटो उरी राखणे हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. ही चातुर्याची लक्षणे आहेत आणि ही ज्याच्याजवळ आहेत तो मनुष्य प्रत्येकाला आवडतो. मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे, अशी चांगली गुण, असे चांगले गुण ज्या माणसाजवळ आहेत त्या माणसाला भेटल्यानंतर समाधान पावे. श्रीराम आपल्या अंतःकरणामध्ये समाधान मिळतं की आपल्याला एक चांगल्या माणसाची मैत्री झाली, चांगल्या माणसाची गाठ पडली. इति श्री दासबोधे कृषी संवादे चातुर्य लक्षण नाम समास प्रथम. श्रीराम समर्थ. श्रीराम. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. श्रीराम हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती उडाले, सहजचे अनुवाच्य झाले बोलता नाही. श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेशी वाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार. श्रीराम भक्ताची निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. श्रीराम 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन कर्त्यास विशद परमार्थ होतो. श्रीराम 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, व्यर्था विशेषाविशेष कळो लागे. श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्यास कारण प्रत्ययोभावा. श्रीराम देहतव पाचा भूताचा, कर्ता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरूने. श्रीराम सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशे अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. श्रीराम सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला फुले म्हणावे. श्रीराम ऐशी विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले. श्रीराम ते श्रीदास कृषी विमळ ब्रह्म निर्गुण नाम समास दशम. श्रीराम वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, शुक
श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव साखीला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जया दासबोधा ग्रंथराजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दासबोधा ग्रंथराजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा 20 ही दशकीचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होये अपार पुण्यगाठी तरी श्रवण लाये कल्याण लेखकाचे भाव गर्भहृदय लाये जय जया दासबोधा ग्रंथराजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दासबोधा पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।